शहरातील गोविंदवाडी परिसरात गटाराचे दूषित पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरले, आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। महापौरांच्या आदेशानंतरही संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे। दरम्यान स्थानिक नगरसेविका समीना शेख यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रश्न तातडीने सोडवला नाही तर अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच हे दूषित पाणी टाकू असा इशारा दिलाय। नागरिकांनी त्वरित गटार व्यवस्था दुरुस्त करून परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली आहे। महापौर मैडम का यहाँ विजिट हुआ है, उन्होंने सबको निर्देश भी दिया है, लेकिन निर्देश का पालन कहाँ तक हो रहा है वो देखने की बात है। जैसे कि आप देख सकते हैं पूरा पानी इधर जमा है, सिर्फ आ रहे जेसीपी से पीछे साफ कर रहे, टेम्पररी सोल्यूशन दे रहे। नगर रचना विभाग को भी आदेश दिया गया था कि इधर जो भी इनकी समस्या है ये गटर का काम पूरी अच्छी तरह से करके इसका पानी का पूरा निवारण कर दिया जाए, लेकिन ये अभी तक हुआ नहीं है। ये छोटे छोटे बच्चे बीमार है, ये देखिए ये बच्चे के हाथ में ये सलाइन लग रही है, ये बच्चे कब तक बीमार रहेंगे, ये बच्चे कब तक बीमार रहेंगे, यहाँ कब निवारण होगा। ये मस्जिद है जिसमें नमाज बंद हो गई है अभी, तो रमजान महीना चल रहा है। हाँ ये मस्जिद में नमाज बंद है अभी, कब ये पानी जाएगा। महापौर मैडम के आदेश के बाद भी कोई भी इधर का अधिकारी काम नहीं कर रहा है। अभी मैंने यही सोचा है कि अब ये जितना भी पानी इधर का इसको बाल्टियों में भरती हूँ, मेरी महिला साथियों को लेके वो अधिकारियों के कैबिन में जाके डाल देती हूँ। उसके बाद उनको समझ में आएगा कि इनकी समस्या इनकी परेशानियां क्या क्या है। उनके घरों उनके कैबिन के सामने ये पानी देख के उनको समझ में आएगा कि ये परेशानी बहुत बड़ी है, इतनी गंदी बास आ रही है, ये बच्चे बीमार पड़ रहे हैं, बुजुर्ग बीमार पड़ रहे हैं, उसका कब निवारण होगा। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जळगाव गावाचे सरपंच अक्षय फाटक सध्या दुबई इथं अडकले असले तरी ते त्यांचे कुटुंब सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे दिली आहे। 25 तारखेला कुटुंबासह दुबईला गेलेल्या फाटक यांची 28 तारखेला दुपारी एअर इंडियाची परतीची फ्लाईट नियोजित होती, मात्र प्रस्थानापूर्वीच फ्लाईट रद्द झाल्याचा संदेश त्यांना मिळाला। इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जातंय। फाटक यांनी सांगितलं की विमानतळ तात्पुरतं बंद असून लवकरच सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे। ते सध्या कुटुंबासह हॉटेलमध्ये सुरक्षित असून राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली। आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत, काळजी करण्याचं कारण नाही असं त्यांनी सांगितलंय। सगळ्यांना नमस्कार। मी 25 तारखेला दुबईला आलो होतो। मी श्रिया आणि माझी एक आत्या आणि काही कारणास्तव आलेला असताना 28 तारखेला म्हणजे काल रात्री माझं दुबईहून भारतात परत यायचं तिकीट होतं आणि दुपारनंतर आम्ही निघणार अशा वेळेला म्हणजे एअर इंडियाचा माझं विमान होतं म्हणजे तिकीट होतं, एअर इंडियाचा मेसेज आला की आपलं फ्लाईट कॅन्सल झालं आहे आणि जे इराण आणि इस्रायल, अमेरिका हे जे युद्ध चालू झालं, युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईमध्ये पण अनेक ठिकाणी काही ठिकाणी ड्रोननी हल्ला वगैरे असं काय काय झालं आहे थोडंफार। मी अतिशय सुरक्षित आहे। श्रिया, आत्या आम्ही सगळी एका हॉटेलमध्ये आहोत। इथे राहण्याची, खाण्याची सगळी व्यवस्थित व्यवस्था आहे। आता फक्त दुबई एअरपोर्ट बंद असल्यामुळे लगेच निघता येत नाही। कदाचित आज रात्री, उद्या रात्री किंवा परवा एअरपोर्ट ओपन होईल। ओपन झाल्यानंतर आम्हाला इथनं निघता येईल। त्याच्यामुळे मला भरपूर सकाळपासून आणि कालपासूनच फोन, मेसेज आणि सतत फोन येत आहेत, म्हणून एकदाच हा व्हिडिओ किंवा हे लाईव्ह केलं आहे की सगळ्यांना कळण्यासाठी की आम्ही एकदम सेफ आहोत। दुबईमध्ये सुद्धा अतिशय सगळं बऱ्यापैकी सेफच आहे, बाहेर फिरत नाही कोणी, त्याच्यामुळे सगळेजण आपापल्या राहण्याच्या जागी आहेत। तिथे सगळ्यांची खाण्याची व्यवस्थासुद्धा आहे। अजूनही जे कोण भारतीय लोक इथे असतील, टुरिस्ट म्हणून आलेले आणि ते परत जाण्यासाठी थांबले असतील, त्यांचे पण इथे असं कुठच्याही प्रकारे धोकादायक वगैरे वातावरण नाही। परंतु जे म्हणजे अटॅक झाले किंवा ड्रोन हल्ले झाले किंवा तर ते सुद्धा इथे फार नाही, 1-2 ठिकाणी फक्त असं घडलं आहे, 2-3 ठिकाणी। एक सेफ्टी म्हणून सगळीकडे वातावरण हे एकदम कमी प्रवास करणं किंवा अशा प्रकारे इथे चालू आहे। त्याच्यामुळे काळजी करू नका। इथे असलेले भारतीय आहेत ते लवकरच, आणि मी स्नेहा दापोलीला आहे, मी श्रिया आणि विद्या आत्या, आम्ही तिघंही एअरपोर्ट चालू झालं की लगेच भारताकडे निघू आणि लवकरच पोचू। सगळ्यांना माहितीसाठी फक्त हा व्हिडिओ केला का तर दिवसभर फोन घेत राहायला लागतं, हे बघितल्यामुळे कदाचित लोकांना कळेल आणि फोन पण कमी होतील, लोकांना फोन करायचा पण त्रास होणार नाही आणि सतत फोन घेत राहावं लागणार नाही। आम्ही सेफ आहोत, लवकरच भारतात पोहोचू। धन्यवाद।
अमरावती शहरातील फ्रेजपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील छत्री तलाव हे हनुमानगडीकडे जाणाऱ्या मार्गावरील वन विभागाच्या जंगलात एका विहिरीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली आहे। यावेळी वन परिक्षेत्रातील असलेल्या जंगलात सकाळच्या वेळी काही मजूर काम करण्यासाठी आले असता त्यांना विहिरीत मृतदेह आढळून आला। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला माहिती दिली असताना फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट, फॉरेन्सिक लॅब पथक आणि पोलीस उपायुक्त गणेश शिंदे घटनास्थळी दाखल झाले। मृत व्यक्तीचा मृतदेह हा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला। सध्या तरी या व्यक्तीची ओळख पटवण्यात आलेली नाही, मात्र तपास सुरू आहे। फ्रेजरपुरा हद्दीमध्ये छत्री तलावाकडून हनुमानगडीकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये वडाळी नावाचं फॉरेस्टचं बीट आहे। या फॉरेस्टच्या बीटमध्ये आज सकाळी काही फॉरेस्टचं पेट्रोलिंग करणाऱ्या लोकांना एक विहिरीमध्ये डेड बॉडी आढळून आली। त्याच्यावरून त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला कळवलं। याच्यावरून राजापेठ आणि फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे लोक इथं आले असता एक डेड बॉडी या विहिरीमध्ये दिसून आली। ती डेड बॉडी सहाय्यकांच्या मदतीने काढून घेण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आता आमची फॉरेन्सिकची टीम बेसिक एव्हिडन्स कलेक्शन करते आहे। प्राथमिकदृष्ट्या त्याच्यात अजून काही निष्पन्न झालेलं नाही। सदरची बॉडी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी नेतो आहोत आणि त्याच्यानंतर मग त्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला याच्यावरून पुढील तपासाची कार्यवाही सुरू होईल। व्यक्तीचे काही ओळख वगैरे त्याच्या हातावर काही गोंधळ्याचे निशाणे आहेत आणि काही त्याचे पॅन्ट आणि हे आहे, त्याच्यावरून आम्ही त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करू आणि याबाबत आम्ही आपल्याला प्रेसच्या माध्यमातून सुद्धा कुठे जर काही मिसिंग असेल तर पोलिसांना कळवावे याबाबत आवाहन करतो। संशय वगैरे काही वाटतं? प्रथमदृष्ट्या अजून काही संशय नाही, कारण त्याच्याबद्दल कुठून काही आलेलं नाही, परंतु तो याच शहरातील आहे की जवळच्या गावातील आहे की आणखीन काय, किंवा तो या ठिकाणी कशासाठी आला होता व्यक्ती, याबाबतचा उलगडा झाल्यानंतर त्याबाबतचं चित्र स्पष्ट होईल। चिखली विधानसभा मतदारसंघातील देवपूर इथं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती सिंहासनाधीश्वर पुतळ्याचं बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते विधिवत पूजन करून अनावरण करण्यात आलं। यावेळी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये हजारो शिवप्रेमी माता भगिनींच्या साक्षीनं शिवरायांची महाआरती करण्यात आली। कार्यक्रमाला शिवसेना आणि युवा सेनेचे पदाधिकारी, शिवप्रेमी, नागरिक तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भाजप युवा मोर्चाचं नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचं कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आलंय। मुंबईहून दाखल झालेल्या महाडिक यांचं दुपारी 4 वाजता छत्रपती ताराराणी चौकातून सुरू झालेल्या 2000हून अधिक दुचाकी स्वारांच्या रॅलीनं जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आलं। सुरुवातीला फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांचा गजर यावेळी पाहायला मिळाला। खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम यांच्यासह भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या स्वागत रॅलीसाठी हजेरी लावली होती। ही रॅली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून फिरत छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली। मी सर्वप्रथम सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो। शुभेच्छा त्यांच्याकडनं स्वीकारतो, त्यांचा आशीर्वाद स्वीकारतो, कारण खूप मोठा सन्मान त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा, कोल्हापूरचा, माझा आणि संपूर्ण महाडिक परिवाराचा केला आहे। त्यांचा आणि त्यांच्या संपूर्ण केडरचा मी खूप खूप मनापासून ऋणी आहे। आमदारकीला आणि नगरसेवक पदाला 2 पावलं तुम्ही मागे घेतला, आता फार लांब झेप पुन्हा घ्यायची। मला खूप आनंद आहे की माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात एवढ्या मोठ्या पदापासून होत आहे। मी विधानसभा असेल किंवा महानगरपालिकेची निवडणूक असेल, मला जरी माघार घ्यायला लागली असेल तरी सुद्धा मी निराश झालो नव्हतो, तरी सुद्धा मी पक्षाचं काम करत राहिलो आणि आज परत मला सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि अध्यक्ष महोदयांनी एक खूप मोठी संधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरतं नाही पण आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये काम करण्यासाठी दिलेली आहे। त्याचा मला फार आनंद आहे। ह्या सर्व गोष्टी जसं आपण सर्वांनी न्यूजच्या माध्यमातून कळालं तसंच मला सुद्धा कळालं। सकाळी 8 वाजता सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच माध्यमातून मी सुद्धा न्यूज चॅनलवरून बघितलं आणि त्यानंतर माझा त्यांच्याबरोबर फोन झाला। मी त्यांना म्हणलं सुद्धा की साहेब मला तरी कल्पना द्यायची होती आणि साहेबांनी मला सांगितले की तुझ्यासाठी सरप्राईज आहे आणि आता हा पक्ष तुझ्या बरोबर ताकदीने उभा राहणार आणि तू संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये काम करायचं। युवा मोर्चाची बाजरी अनेक मंत्र्यांची भेटला, केंद्रीय मंत्र्यांची भेटला, काय त्यांच्याशी संवाद झाला, मला सर्वच मंत्री महोदयांनी आणि खास करून मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे विचार मांडले। भारतीय जनता पार्टीची विचारधारा काय आहे याचा अभ्यास करायला मला सांगितलंय, त्याच्याबद्दल काही गोष्टी त्यांनी महत्वपूर्ण मला सांगितल्या
आणि इथून पुढे येणाऱ्या काळात मी भारतीय जनता पार्टीसाठी खास करून हा पक्ष वाढीसाठी करीन. आम्हाला आता माझं असं टार्गेट आहे की येणाऱ्या 1 वर्षात संपूर्ण राज्यामधलं 1 लाख युवक युवती आता या पक्षामध्ये प्रवेश करतील. हे आमच्या समोर ठेवून आता आम्ही कामाला लागलेलो आहे. ठीक आहे. धुळे शहरातील वरखेडी रोडवरील असलेल्या डम्पिंग ग्राउंड परिसरात एका अनोळखी मृतदेह आढळून आलाय. त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाले. घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. हा मृतदेह कोणाचा असून यामध्ये कुठला घातपात झालाय का याची चौकशी आता पोलिसांनी सुरू केली आहे. मात्र सदर मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत असल्यानं काही दिवसांपूर्वीच याचा मृत्यू झाला असून या मृतदेहाची ओळख पटवण्याचं आणि त्यांचा मृत्यू कसा झाला याचा शोध आता पोलीस घेत आहेत. साहेब काय सांगणार आहे घटनेसंदर्भात? नमस्कार, मी निवृत्ती पवार, पोलीस निरीक्षक, आझादनगर पोलीस ठाणे. शेतकी पुतळ्यापासून डम्पिंग ग्राउंडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला जे ॲग्रिकल्चर कॉलेजचं मोठमोठी झाडं वाढलेली शेत आहे, त्या ठिकाणी एक बेवारस स्वरूपाची बॉडी मिळून आलेली आहे. पुरुष जातीची आहे. साधारणपणे 45 ते 50 अंदाजे वय आहे. नमूद व्यक्तीची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही. त्या अनुषंगाने आम्ही आझादनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू रजिस्टर करून चौकशी सुरू करीत आहोत. त्या अनुषंगाने तपास याद्या वगैरे आम्ही पाठवून त्याची ओळख पटवून पुढील कारवाई. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.